बंद करो भाई, बंद करो, बंद करो भाई, बंद करो, बंद करो भाई, बंद करो। ये कत्ल खाना हम लोग होने नहीं देंगे। आज रायगढ़ की जनता का आवाज बुलंद हो चुका है। रायगढ़ की जनता आज पागल हो चुकी है। रायगढ़ की जनता एक मिजाज में आ चुकी है। रायगढ़ की जनता पागल हो चुकी है। रायगढ़ की जनता की भावना आज जाग उठी है। पूरा रायगढ़ आज जाग उठा है। पूरा रायगढ़ आज पूरे महाराष्ट्र को जगा उठा है। रायगढ़ के निवासियों का उन कत्ल खानों वालों से कहना है, रायगढ़ के निवासियों का इन प्रशासन वालों से कहना है, आता आमची सटकली, आता आमची सटकली, आता आम्ही गप्प बसणार नाही आणि कुणाला गप्प बसून देणार पण नाही। एबीपी माझर आपण पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट। बातमी रायगडची। रायगडमधल्या मोरबा येथील कत्तलखान्याच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आलंय, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी कत्तलखान्याची एने परवानगी नाकारली आहे। तसंच कत्तलखान्याची अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेशही दिलेत। कत्तलखाना हटाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। त्यानंतर जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांनी हा निर्णय घेतला। मोरबामध्ये 70 एकरात हा कत्तलखाना उभारण्यात आला होता, पण यामुळे 7 ते 8 गावांच्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता। मागच्या महिनाभर कत्तलखाना संघर्ष हटाव समितीच्या वतीनं शासन दरबारी हा कत्तलखाना हटवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू होता। यासाठी रायगड बंदच्या आंदोलनालाही भरघोस प्रतिसाद मिळाला। अखेरीस शासनानं या मागणीची दखल घेत कत्तलखान्याची परवानगी नाकारली आहे।
पोलीस अधीक्षक यांचाही रिपोर्ट आहे की या ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये, म्हणून त्यानुसार ही एनए परमिशन रद्द करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जे काही बांधकाम केलेलं आहे ते त्या बांधकामाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 45 अन्वये नोटीसही देण्यात आलेली आहे की हे अनधिकृत बांधकाम आहे, ते पाडण्याबाबतची नोटीस देण्यात आलेली आहे आणि विहित कार्यप्रणाली अनुसरून त्याबाबत कार्य करण्यात येईल.